गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आज आमचा पहिला दिवस वैजापूर तालुक्यामध्ये. आमच्या एजंटनी म्हटले की आज तुम्हाला 8 एकर फवारणी मारायला जायचं आहे. तर मग काय, मॉर्निंगला उठलो आम्ही सकाळी सकाळी. या दोघांना पण उठवलं. उठल्यानंतर आम्ही बढिया फ्रेश वगैरे झालो. फ्रेश झाल्यानंतर मग निघालो आम्ही. शेतकऱ्यांनी म्हटले माझ्या वावरामध्ये तुमची गाडी जाऊ शकणार नाही, त्याच्यामुळे माझ्या ट्रॅक्टरनी तुमचा ड्रोन घेऊन जावा लागेल. काल पाऊस आला होता, त्याच्यामुळे त्यांच्या वावरातला रोड पूर्ण खराब झालेला होता. तर मग काय, टालीमध्ये ड्रोन मांडून घेऊन गेलो आम्ही. हा बघा आधी आणि तो तिकडं माझा भाऊ आहे, तो बघा. त्याच्यानंतर हा ट्रॅक्टर हेवी ड्रायव्हर आहे पूर्ण. असे झटके लागत होते तरी बावा भयानक. मग पोहोचलो आम्ही साईडवर. फवारणी मारायला सुरुवात केलो. त्याच्यानंतर ते अशी हवा चालत होती, आजूबाजूला दुसरा पीक औषधी मारत होतो. मक्याची औषधी मक्यालाच काम करते, दुसऱ्या पिकाला काम करत नाही. त्याच्यामुळे अशी भीती वाटत होती. आणि वरून तार पण होते, ताराची पण भीती. आणि हवा दुसऱ्याच्या पिकामध्ये औषधी गेल्यानंतर ते पण शिवा खावा लागतात. तर मग आमच्या एजंटनी आम्हाला दुसरा ऑर्डर दिलं. तो दुसरा ऑर्डर मारायला गेलो, तो पण 4-5 दिवसाच्या नंतर. वैजापूर तालुक्यामध्ये येऊन आम्हाला 40 दिवस झालेले होते. 40 दिवस झाल्यानंतर आमचा फक्त 70 ते 80 एकर झाला. 80 एकर झाल्यानंतर फक्त जेवढा आम्ही कमवलं होतं तेवढ्या नुसता खाण्यापिण्यामध्येच चालले गेले. आम्ही सोचलो इथं राहून काही अर्थ नाही. मग आम्हाला माहीत झाला नांदेड जिल्ह्यामध्ये हदगाव आहे. हदगावमध्ये एक फॅक्टरी आहे ऊसाची. त्या फॅक्टरीने टेंडर उचललेलं होतं. मग त्या फॅक्टरीचे काम करायला आम्ही निघलो. रेट लई कमी होते, लेकिन कंटिन्यू काम आहे म्हटलं होतं. म्हणून आम्ही मग चला मग प्लॅनिंग केलो. रात्रीला 10:30 वाजेच्या दरम्यानमध्ये आम्ही जेवण खाऊन करून निघालो. पूर्ण सामान बॅगीमध्ये पॅक करून गाडीमध्ये भरायला लागलो. त्याच्यानंतर अमोलभावाला वैजापूर तालुक्यामध्ये आम्हाला ऑर्डर देणारे अमोल आंबेकर, अमोलभाऊशी गप्पा गोष्टी केलो. अर्धा तास टाईमपास केलो. त्याच्यानंतर अमोलभाऊ म्हणायला लागला पोहोचल्यानंतर कॉल करा, सावकाश जा. अमोलभाऊशी हात वगैरे मिळवलो. त्याच्यानंतर आम्ही वैजापूरला बाय बाय केलो. चला बाय बाय. मग पेट्रोल पंपावर टंकी फुल केलो. त्याच्यानंतर निघालो आम्ही समृद्धी महामार्गाला लागण्यासाठी. वैजापूर तालुक्याची हे आहे गेट. फुल नाईटचा मजा करत निघालो. 400 किलोमीटरचा सफर. रात्रीला 10:30 वाजे निघालो आणि मॉर्निंगला सकाळी 7:30 वाजे पोहोचलो. हे आहे आमची रूम. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय मित्रांनो.